The Great Happiness. तपोच ब्रह्मचर्यांच हरियसच्चानदर्शनं निब्बानसच्चिक्रिया च ये तं मंगलमुत्तमम्. संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, आपणा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या सुखकर जीवनासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सद्धम्माला सांगण्यास प्रारंभ करतो. तेव्हा आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. भगवान तथागत श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत होते आणि त्या दरम्यान भगवंतांनी या महामंगल सूत्राचा उपदेश केलेला आहे, ज्यामध्ये 38 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत. क्रमशः आपण एक एक मंगल पाहत आहोत आणि आजही या महामंगल सूत्रातील आपण 22वा भाग पाहणार आहोत. त्यामध्ये आपण ब्रह्मचर्याचं यावरती धम्मचर्चा करणार आहोत. काल आपण पाहिले तपोच म्हणजे काय, तप करणे म्हणजे काय, तपाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज जे आहे ब्रह्मचर्यंच म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय आणि भगवान बुद्धांनी त्याचं काय कशासाठी महत्त्व विशद केलं आहे, बौद्ध साहित्यामध्ये त्याचा संदर्भ कुठे आलेला आहे, यावर आपण धम्मचर्चा करणार आहोत. तर हा जो शब्द आहे आपण सर्वांनी बऱ्याचदा ऐकलेला आहे, लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे. ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य, ब्रह्मचारी, ब्रह्मचर्य, काही काही ठिकाणी बालब्रह्मचारी म्हणतात, काही काही साधू संन्यासांना, काही काही विवाहित असतानाही ब्रह्मचर्याचं पालन करतात, त्याचेही दाखले आहेत, संदर्भ आहेत. असं नाही की अविवाहित जीवन जगणाऱ्या लोकांसाठीच ब्रह्मचर्य आहे, तर विवाहित लोकही ब्रह्मचर्याचं पालन करतात, करू शकतात. त्या संदर्भात भगवंताचे उपदेश आहेत. आपण पाहतो आहे दर आठवड्याला उपोषथाचा जो दिवस असतो, त्या उपोषथाच्या दिवशी कामेसु मिच्छाचाराच्या ऐवजी आपण अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही म्हणत असतो.
म्हणजे केवळ भिक्खूंसाठीच ब्रह्मचर्य सांगितलं आहे असं नाही आहे, तर गृहस्थांच्यासाठी देखील भगवंताने ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. म्हणून तर मी त्या दिवशी पण म्हणालो की श्रमण गतीकडे जाणारा हा उपोषताचा जो मार्ग आहे, श्रमणत्वाकडे जाणारा मार्ग आहे, भिक्खू जीवनाकडे जाणारा मार्ग आहे. त्यामुळे ब्रह्मचर्य म्हणजे काय या संदर्भात भगवंताने सांगितलेलं आहे की आपल्या खरं तर पंच इंद्रियांवरती संयम ठेवणे. काम अग्नी असा शब्द प्रयोग केला भगवंताने. काम अग्नी, काम अग्नी म्हणजे कामवासना, त्याला वासना कामवासना म्हटलेलं आहे. आसक्तीला सुद्धा वासना म्हटलेलं आहे. आपण म्हणतो कधी कधी बा माझी भाजीवर वासना होत नाही असा शब्दप्रयोग आमच्याकडे करतात बघा. कधी कधी भातावर वासना होत नाही, चहावर वासना होत नाही. तुमच्याकडे माहीत नाही असा शब्द आहे की नाही, आमच्याकडे असा शब्दप्रयोग आहे. म्हणजे खाण्यापिण्याच्या संदर्भातही तो शब्द वापरलेला आहे. वासना म्हणजे आसक्ती, पाहिजेची भावना. तर भगवंतानं त्याला सुद्धा म्हटलेलं आहे की काम राग काम अग्नी, अग्नीची उपमा दिली वासनेला. भगवंताने एकंदरीत अग्नीची उपमा दिलेली आहे. म्हणजे ब्रह्मचर्याच्या उलट जे काही आहे, म्हणजे ब्रह्मचर्य पालन न करण्याला काम राग काम अग्नी म्हटलेलं आहे. आणि अग्नीची उपमा यासाठी दिली आहे की वासना ही भयंकर आहे म्हणाले भगवान बुद्ध. कोणत्याही वस्तूच्या पदार्थाच्या व्यक्तीच्या प्रती आपल्या मनात निर्माण होणारी जी वासना आहे ती भयंकर आहे. ती आपल्याला संपवल्याशिवाय थांबू देत नाही. हे जे काही मर्डर होतात, खून होतात समाजामध्ये, आज जिकडे तिकडे आपण पाहतो आहे, लोक एकमेकांना मारतात, कुणाच्या डोक्यामध्ये दगड घालतात. हे आता बातम्या येतात बघा व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती. एका पोराचा व्हिडिओ आत्ता आला पाहिला मी. ते पोराने त्याला कुऱ्हाडीने मारलं, त्याचा व्हिडिओ बनवला. एकदम जनावराला मारावं तसं मारलं आणि नंतर कारण सांगितलं गेलं की त्याने बलात्कार केला होता. म्हणजे जर ब्रह्मचर्य धारण केलं नाही तर वासनेचा उद्रेक होईल ह्याची भगवंताला जाणीव होती. कोणत्याही गोष्टींच्या बाबतीत भगवंतानं अतिरेक टाळावा असं म्हटलेलं आहे. कोणत्याही बाबतीत, म्हणजे ज्या कोणत्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता वाटत असेल, खाण्याच्या बाबतीत, पिण्याच्या बाबतीत, काही वागण्याच्या बाबतीत, सगळ्या गोष्टींमध्ये भगवंताने सांगितलं आहे की गरजेपुरतं त्याचा वापर केला तर ठीक, परंतु कोणत्याही गोष्टीचा वासनेचा अतिरेक जर केला तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. मग शारीरिकही दुष्परिणाम सांगितले आणि मानसिकही दुष्परिणाम सांगितले. म्हणून ब्रह्मचर्याच्या संदर्भामध्ये भगवान बुद्ध म्हणाले, जो कोणी व्यक्ती ब्रह्मचर्याचं पालन करेल त्याला एक तर शारीरिकही लाभ होतील आणि मानसिकही लाभ होईल, आणि या दोन लाभांमुळे त्याला आध्यात्मिक तिसरा लाभ होईल. जो कोणी व्यक्ती ब्रह्मचर्याचं पालन करेल त्याला दोन प्रकारे तर लाभ होतीलच होतील, शारीरिक लाभ आणि मानसिक लाभ. आणि हे दोन्ही लाभ होत असताना जर तो कधी धार्मिक असेल, जर त्याची ध्यानावरती विश्वास असेल, त्याचा ध्यानावरती, साधनेवरती, मेडिटेशनवरती, तर तिथे सुद्धा मात्र त्याला फार लाभ होईल, फायदा होईल. कारण जो कोणी व्यक्ती, काल मी तुम्हाला सांगितलं बघा, ही स्टेप आहे निर्वाणाकडे जाण्याची, मुक्तीच्या मार्गाकडे जाण्याची. भगवंताने कालपासून स्टेप सांगितलेली आहे. म्हणजे एकंदरीत स्वभावाच्या संदर्भात अगोदर सांगितलं आणि त्यानंतर तपाच्या संदर्भात सांगितलं, आज ब्रह्मचर्याच्या संदर्भात सांगतायत. तर ह्या पायऱ्या आहेत अशा, याचा चढता क्रम आहे. निर्वाणाकडे जाण्याचा हा चढता क्रम आहे. म्हणून भगवंताने काल महामंगल सूक्तात प्रथम सांगितलं तप, त्यानंतर हे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचं पालन करणारे जे कोणी लोक असतात लवकरात लवकर निर्वाणापर्यंत ते पोहोचू शकतात. जसं की लोक किसान, शेतकरी जे पीक पेरतात बघा, त्याच्यामध्ये ज्यानं लवकर पीक पेरलाय मृगामध्ये, तर त्याला लवकर धान्य मिळते, चांगलं धान्य मिळते. हे एक उदाहरण सांगितलेलं आहे. ज्यानं उशिरा पेरणी केली आहे त्याला त्या लवकरवाल्याच्या तुलनेमध्ये कमी क्वालिटीचं पीक मिळते. दुसरं उदाहरण सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे
एखादा शेतकरी आहे आणि त्याची शेती आहे, तुमची कुणाची शेती असेल तर बघा, सुपीक जमीन वेगळी असते, जी काळी आहे, पाण्याची तिथं व्यवस्था आहे, म्हणजे पाणी आहे, त्या जमिनीमध्ये जे पीक घेतल्या जाते त्याची क्वालिटी वेगळी असते. आणि खडकाळ भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये जे पीक घेतल्या जाते त्याची क्वालिटी वेगळी असते. बघा, त्याला किती पाणी घाला तुम्ही, पण ते जर कधी डोंगराच्या कडेला असेल, डोंगरावर असेल, तर त्या सुपीक जमिनीच्या तुलनेमध्ये त्या वरच्या खडकाळ भागातल्या जमिनीच्या मध्ये मिळालेल्या धान्याची क्वालिटी लो असते. आपण शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे हे आपल्याला माहिती आहे. काही काही लोकांच्या शेतात ऊस फार चांगला येतो, काही काही भागात ऊस येतो, काही काही भागात मोसंबी. आता नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात. ऑरेंज सिटी म्हणजे संत्र्याचं शहर, मोसंबीचं शहर म्हणतात. तिकडे जर कधी गेलो तुम्ही, तुमचं माहेर कुणाचं असेल, गाव असेल, शहर असेल, तर तिकडे बघा मोसंबीचं पीक जास्त आहे. इकडे मराठवाड्याच्या भागात तुम्ही जर कधी जाल, परभणी, नांदेड, हिंगोली, तर केळी, हळद, कापूस, तूर, ऊस. साताऱ्याकडे जाल तर तिकडे ऊस आहे, प्रचंड प्रमाणात ऊस, ऊसाचे मळे, ऊसाचे कारखाने, कारखानदार जास्त आहेत तिकडे. नगदी पिकं, हळदीचे पिकं पण आहेत तिकडे. म्हणजे इकडे नाशिककडे जाल तुम्ही तर अंगूर आहेत, द्राक्ष आहेत, द्राक्षाच्या बागाच बागा. आम्ही आता काल परवाला गेलो, येताना पाहत होतो तर द्राक्षांच्या बागाच बागा होत्या सगळ्या. कोकणाकडे जाल तुम्ही तर कोकणामध्ये हापूस, आंबा आहे, काजू आहे, त्यानंतर भात आहे. इकडं तुम्ही गोंदियाकडे, चंद्रपूरच्या पुढे कधी जाल तर तिकडे पण भाताचे शेत आहे, धान म्हणतात त्याला, भाताचे शेतात. बघा तुम्ही इथून तिथून तसं पाहिलं ओव्हरऑल तर जमीन एकच आहे, पृथ्वी तीच आहे, परंतु जमिनीची क्वालिटी बदलते. बघा, हवामानाची पण क्वालिटी बदलते. समुद्र किनारी जे काही हवामान असते ते इकडं नाही आहे. म्हणून काजूची शेती, हापूस आंब्याची शेती कोकणातच होऊ शकते, इकडे नाही. तुम्ही इकडे वरती जाल जम्मू काश्मीरकडे तर तिकडे सफरचंद आहेत. आम्ही लडाखला गेलो होतो. लडाख, भंतेजींची 200-250 एकर जमीन आहे. आपल्या संघसेना भंतेजी आहेत, आंबेडकरवादी भंतेजी आहेत, बाबासाहेबांचा तिकडे पुतळा पण बसवलेला आहे. आम्ही 2-4-5 दिवस होतो तिकडे. सिनियर भिक्खू होतो, बऱ्याच लोकांबरोबर होतो आम्ही तिकडे. मोठमोठे इतर धर्माचे पण धर्मगुरू होते. इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती त्या दरम्यान. तर मग तिकडे पाहिलं आम्ही त्या मॉनेस्ट्रीमध्ये प्रचंड झाडं ॲपलचे, सफरचंदाचे. इकडे गावाकडे बोरीचे झाडं कशी असतात, बोराचे झाडं, तसे तिकडे सफरचंदाचे झाड आहेत. म्हणजे कधी तोडू शकतो, किती खाऊ शकतो. खाली सडा पडला जमिनीवर, जशा मोसंब्या, संत्र पडतात जमिनीवर गळून, तसा तिकडे ॲपलचा सडा पडला. मी म्हटलं बापा, ज्यांना आवडते तिकडे नाही हे. बरं, त्या लोकांना ते नाही आवडत, त्या लोकांना मोसंबी आवडते, त्या लोकांना ऊस आवडते, त्यांना भेटत नाही. माणसाला जे भेटत नाही ते जास्त आवडतं, नाही का. मी मागे सांगितलं तुम्हाला बा, भेटत जे नाही त्याच्यात फार आपली वासना असते, फार जीव असतो. आणि म्हणून मी हे यासाठी सांगतोय तुम्हाला की ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्येही असंच सांगितलं, निर्वाणाच्या बाबतीत असंच सांगितलेलं आहे की ज्यांचं ब्रह्मचर्य परिपक्व असेल त्यांना निर्वाण लवकर आहे. एका एका शीलाचं विशेष असं महत्त्व सांगितलं भगवंतानं. आपण आपलं चित्त, आपली चित्त प्रवृत्ती ज्या मानसिकतेची असेल, ज्या प्रवृत्तीची असेल, तशा प्रकारचं तत्सम फळ आपल्याला लवकर प्राप्त होते. म्हणून ब्रह्मचर्य, तप, ब्रह्मचर्य ज्यांचं परिपक्व आहे ते लवकरात लवकर निर्वाणापर्यंत पोहोचू शकतात. ज्यांचं कमकुवत आहे ब्रह्मचर्य, तप ज्यांचं कमकुवत आहे ते हळूहळू पोहोचू शकतात. फरक आहे. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की वासनेपासून अलिप्त राहण्यासाठी, अनासक्त मनाची अवस्था बनविण्यासाठी ग्रहस्थांनी देखील आठवड्यातून एक वेळ ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. आणि भिक्खू, भिक्खुनी, श्रामणेर, श्रामणेरी यांनी तर आजीवनपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. त्याचे भरपूर फायदे आहेत. तर पंचेंद्रियांच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की ब्रह्मचर्य पालन करणे म्हणजे कसं पालन करणे आहे. तर एका ठिकाणी तर सांगितलं, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की आपल्या समवयस्क जे असतील, स्त्रिया समवयस्क असतील, मुली असतील, तर पुरुषांनी त्यांना बहिणी समान मानलं पाहिजे. स्त्रियांच्या समवयस्क जे पुरुष असतील, मुलं असतील, त्यांना भावासमान मानलं पाहिजे. आपल्यापेक्षा वयानं जास्त वडीलधारे असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, तर त्यांना आई किंवा वडील समजलं पाहिजे. आणि जे आपल्यापेक्षा वयाने कमी आहेत त्यांना मुलगा किंवा
मुलगी समजलं पाहिजे. हे सुद्धा ब्रह्मचर्य व्रतामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर बघा, एकदा भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते, तर प्रकृती चांडालिकाची कथा बाबासाहेबांनी सांगितली आहे बघा, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये. ब्रह्मचर्य कशाला म्हणतात? आनंदाचं ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. आनंद भंते आणि प्रकृती चांडालिका यांच्यामध्ये जो संवाद घडलेला आहे, अतिशय सुंदर प्रकारे बाबासाहेबांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की ब्रह्मचर्याची आपली जी प्रवृत्ती असते ती कशा प्रकारची असते, या संदर्भातली ती कथा आहे बघा. सुंदर अशी कथा आहे. भगवान श्रावस्तीत जेव्हा राहत होते तेव्हा आनंद नावाचे जे भंते होते, तर भगवंताचे खरं तर ते चुलत भाऊ होते आणि अख्खा परिवार सुंदर होता भगवंताचा. सिद्धार्थ गौतम असतानाचा जो परिवार होता, पूर्ण परिवार सुंदर. काही काही परिवार बघा सौंदर्याने सुंदर असतात, काही काही परिवार भांडकुदळ असतात. अख्खा परिवार भांडकुदळ हो. कोणाला सांग, तुमच्या पोराला समजून सांग, आणि ती बाई भांडायला येते मग, आणि ते माणूसही भांडायला येते. म्हणजे काही लोक असे की सौंदर्य परिवारात सौंदर्य, काही परिवारात कुरूपपण तर कुरूपपणच आहे, काही परिवारामध्ये दुसऱ्यांना मदत करण्याची भावना तर सगळ्यांनाच मदत करण्याची भावना आहे, काही परिवार धार्मिक तर अख्खा परिवार धार्मिक आहे, असं काही काही असते बघा. तर सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जो परिवार होता तो सुंदर होता, ज्ञानी होता. सर्व परिवार, आई वडील पती पत्नी जे काही होते त्या परिवारामध्ये, तर चुलत भाऊ जो काही भरपूर चुलत भाऊ होते, अनुरुद्ध वगैरे. आनंद भंते जे होते तेही सुंदर होते आणि समवयस्क होते भगवंताच्या. तर मग एकदा आनंद भिक्षाटनासाठी श्रावस्ती नगरात गेले. श्रावस्ती नगर आणि विहाराचं थोडंफार अंतर होतं. आता ते जेतवन जे आहे सध्या वर्तमान, तर ते श्रावस्ती शहरात आहे, नगरात आहे. तेव्हा मात्र जेव्हा बनवलं अनाथ पिंडकाने, तेव्हा गावापासून थोडंसं बाहेर बनवलेलं आहे. तर आनंद भंते भोजनासाठी चारिकेसाठी गेले, चारिका केली आणि बाहेर येऊन एका झाडाखाली त्यांनी भोजन ग्रहण केलं, भिक्षापात्रामध्ये मिळालेलं. मग भोजन ग्रहण केल्यानंतर पाणी पिण्यासाठी बाजूला एक विहीर होती, तर त्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी जावं असं त्यांना वाटलं आणि ते त्या विहिरीवरती पोहोचतात. तर तिथे एक तरुण मुलगी पाणी काढत असते आणि पाणी काढताना हे आनंद भंतेजी तिला म्हणतात, हे भगिनी मला पाणी प्यायचं आहे, मला पाणी देशील का? आणि ती चांडाळ आहे असं तिथं लिहिलेलं आहे. चांडाळ म्हणजे एससी कॅटेगरी समजू आपण, मागासवर्गीय, छूआछूत जिनके साथ व्यवहार होता है वैसे लोग, जो आज जिनको एससी कॅटेगरी के लोग मानते हैं. आता बघा एक फार वाईट घटना घडली तिकडं. त्या पोराबरोबर बघा पाण्याचा एक प्रसंग घडला आत्ता राजस्थानमध्ये. माठातलं पाणी पिलं मास्तराच्या, तर त्याला एवढं मारलं बघा. ते व्हिडिओ आला त्याचा की ते पाहू शकत नाही, एवढा भयंकर व्हिडिओ आहे. आणि त्याला त्या मास्तराने मारलं, तर मारलं ते एवढं मारलं की मरेपर्यंत मारलं, आणि तो पोरगा मेला बघा, हॉस्पिटलमध्ये होता आणि गेला. तर मग त्या मुलीने आनंद भंतेला सांगितलं, तिने ओळखलं बा हे तरुणाबाळ मुलगा आहे, सुंदर आहे, म्हणजे चांगल्या घरचा असावा आणि भिक्षू आहे, महाराज आहे. तर तिला वाटलं बा मी अस्पृश्य आहे, तर मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, मी चांडाळ आहे, असं तिनं प्रामाणिकपणे सांगितलं. पण भंते आनंद म्हणाले की मला तुझ्या जातीशी काही संबंध नाही आहे, मला पाण्याशी संबंध आहे, तू मला पिण्यासाठी पाणी देशील का? तर त्यावर मग तिने ते पाणी दिलं. परंतु तेवढा जो वार्तालाप त्या दोघांमध्ये घडला, त्यातून त्या प्रकृतीला आनंदाचा स्वभाव आवडला. तिला वाटलं बाई किती महान व्यक्ती आहे, आतापर्यंत मी पाहिलं, मी गुलामगिरी पाहिली आहे, लोक माझ्याशी छुआछूत करत होते हे पाहिलं, परंतु हा संन्यासी असून देखील माझ्याशी छुआछूत करत नाही आहे, हा चांगला व्यक्ती आहे, तर यांच्याशी लग्न का करू नये असा विचार तिच्या मनात आला. मागे बघा काही दिवसांपूर्वी तुम्हाला मागंदियाची कथा सांगितली मी. भगवान बुद्धांनाच तो मागंदीय ब्राह्मण म्हणत होता की तुम्ही माझ्या मुलीशी लग्न कराल का? तर भगवान म्हणाले मी ब्रह्मचारी आहे आणि ह्याचा मी त्याग केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा, म्हणून मी करत नाही. तर आनंदावर सुद्धा तसा प्रसंग आला आणि मग ती प्रकृती चांडालिका जी आहे, तर आनंदाच्या मागे मागे ते कुठे राहतात, काय कोण आहे ते पाहण्यासाठी शोधण्यासाठी म्हणून विहारात पोहोचते. विहारात पोहोचल्यानंतर त्यांना मग ती म्हणते की मला तुम्ही आवडला, तुमचं रूप आवडलंय, मला विवाह करायचा आहे तुमच्याबरोबर. तर आनंद भंतेजी म्हणतात मी ब्रह्मचारी आहे, मी विवाह करू शकत नाही, तू असा विचार करणे सोडून दे. पण ती काय ऐकत नाही. तर मग ती रोज मागे मागे लागते त्यांच्या. आणि एक दिवस त्यांनी घरी यावं म्हणून तिची आई आणि ती प्लॅन तयार करते आणि आनंदाला भोजनासाठी घरी बोलवते. एक दिवस आनंद भंतेजी त्यांच्या घरी भोजनासाठी जातात, तेव्हा तिची आई त्यांना म्हणते की तुम्ही माझ्या मुलीशी विवाह करा, नाही तर ही
जीव देईन असं म्हणते. आनंद भंतेजी म्हणतात मी असमर्थ आहे, मी काही करू शकत नाही याच्यावरती, आणि मी ब्रह्मचारी आहे, मी लग्न वगैरे करू शकत नाही. ते ऐकत नाही आणि बाबासाहेबांनी भरपूर विस्ताराने लिहिले तिथे. आणि मग ती काय करते, दरवाजा बंद करते आणि त्यांना ते सांगते की बाबा तुम्ही आता पती पत्नी आहात वगैरे वगैरे. परंतु आनंद भंतेजी एकदम स्थिर राहतात, तयार होत नाहीत, निश्चल राहतात. ते निश्चल मनाची मानसिकता सांगितली आहे त्यांची. व्रत धारण केलेलं आहे ब्रह्मचर्याचं. शेवटी ती ते त्यांच्या कपड्याला धरून ओढते, जाळ तयार करते, जाळाजवळ घेऊन जाते, बा तुला जाळात ढकलून देते, तयार झाले नाही तर. ते म्हणतात तुला वाटेल तसं भगिनी करू शकतेस तू, परंतु मी काही तयार होऊ शकत नाही. आणि मग त्यांना वाटते दोघी माया लेकींना की बा हा तयार होत नाही, जाळलं बिळलं तर उद्या काही व्हायचं, म्हणून ती सोडून देते, दरवाजा काढते. आनंद भंते विहारात जातात. पुन्हा दुसऱ्या दिवशी ती मुलगी विहारात जाते आणि विहारात गेल्यानंतर पुन्हा आनंद भंतेशी वार्तालाप करते, बोलते आणि आग्रह करते की माझ्याशी विवाह करा, मला तुम्ही खूप आवडलात वगैरे वगैरे. त्यावर आनंद भगवंताकडे जातात तिला घेऊन आणि भगवंताला सांगतात, भगवान ही मुलगी जी आहे माझा पिछा सोडायला तयार नाही आहे, मला म्हणते बा लग्नच करा माझ्याशी, तर तुम्ही काहीतरी उपाय कौशल्य सांगा. भगवान बसवतात पोरीला समोर. भगवंताकडे केस गेल्यावर भगवान हारतीला होईलच कसं. अंगुलीमालासारखे रथी महारथी बदलवले, राजा बिंबिसारासारखे लोक भगवंताने बदलवले. मग ही मुलगी समोर बसली, आनंद भंतेजी असे बसले, भिक्षू असे बसले. आणि तिला विचारलं भगवंतानं भगवंताच्या शैलीमध्ये, काय विचार आहे तुझा? तर ती म्हणे भगवान मला आनंद भंतेजी आवडतात, लग्न करायचं आहे. तर भगवान सांगतात ते ब्रह्मचारी आहे, त्यांनी व्रत धारण केले, ते काय लग्न करू शकत नाही तुझ्याशी, तू मनातून काढून टाक. ते म्हणे नाही नाही भगवान माझी फारच इच्छा आहे, असं तसं काय काय ती सांगत होती. तर भगवान तिला उपाय कौशल्य म्हणून सांगतात की बघ लग्न जर करायचं असेल तर माझ्या काही अटी आहेत. माझा पुत्र आहे ना, तुझ्या आईला जसं वाटते की तू हे आनंदाबरोबर लग्न करावं, तसं मग माझ्या पण काही अटी आहेत माझ्या पुत्राच्या संदर्भामध्ये. आता आनंद पुत्र होते ना तेव्हा, भिक्षू म्हणजे पुत्र आहे. तर ती म्हणते ठीक आहे तुमच्या सगळ्या अटी मान्य. हिला काय माहीत कोणत्या अटी देणार. तर भगवंताने सांगितलं की बघ तुला लग्न जर करायचं आहे तर पहिली अट आहे की आनंद हे मुंडन केलेलं आहे, तर तुला तुझे केस काढून टाक. ती सुंदर होती फार आणि तिला केस काढायला लागले. तर ती म्हणाली ठीक आहे मी केस काढते. मग आईकडे गेली अगोदर विचारण्यासाठी. ती आई म्हणे नाथ सोडून दे, कशाला केस काढते असं तसं. आई हुशार होती ती. तर ती ऐकली नाही. ती म्हणे तुझ्याच्यानं जे जमलं नाही ते मी करून दाखवते बघ म्हणे. भगवंतानं सांगितलं तर केस काढायचे, मी केस काढून आले. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेली, भगवंताला विचारलं भगवान आता काय करू शकते. भगवंताने सांगितलं की बा हे बघ तू मुंडन केलं ठीक आहे, चांगलंच झालं. तर आता मला सांग की तुला आनंदाचं नेमकं काय आवडते. बघा भगवंतानं एवढा गहन उपदेश एवढ्या सोप्या पद्धतीने करून सांगितला. म्हणजे ब्रह्मचर्याचं सांगत असताना ब्रह्मचर्य किती महत्त्वाचं आहे हे विश्लेषण करताना मग त्या प्रकृतीला म्हणतात की तुला आनंदाचा कोणता अवयव आवडतो. तर तिनं मग सांगायला सुरुवात करते, मला नाक आवडते, कान आवडते, डोळे आवडतात, काय जे काय पूर्ण शरीराचं वर्णन करते सांगते हे सगळं काय आवडते त्यांना चेहरा वगैरे. तर मग भगवान बुद्ध तिला पंच इंद्रियांमध्ये असलेली घाण समजावून सांगतात. ती घाण तुला आवडते का म्हणतात भगवान बुद्ध. म्हणजे नाकाचं तिनं सांगितलं तर भगवान म्हणतात की नाक हे घाणीचं माहेर घर आहे. याला थोडंसं काही लिपलं वरतून, काही लेप लावला तर तेवढं चांगलं दिसते, पण सकाळी उठल्यावर जे ओरिजिनल असते तर तेव्हा आपल्याला आरशात पाहावं वाटत नाही. तर ते ओरिजिनल जे रूप आहे तेही तर खराबच दिसते सकाळी उठल्या उठल्या, पण त्याच्यामध्ये जी काही घाण आहे भगवंताने सांगितलं एका एका अंगाचं वर्णन करून, तर ती घाण आवडेल का तुला. आणि घाण तर अनित्य आहे. मग तिचं बघा असं मन बदलत 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 गेलं आणि भगवान म्हणतात तिला हे घाणीचं माहेर घर आहे. जे कान आवडतील तर कानही घाणीचं माहेर घर आहे, डोळे तर डोळे घाणीचं माहेर घर आहे, तोंड तर तोंडामध्ये थुंकी आहे, लाळ आहे, ते पण घाणीचं माहेर घर आहे. एक एक इंद्रियाबद्दल माहिती देतात आणि सांगतात की हे शरीर जे आहे 3.5 हाताची काया हे हकीकतमध्ये घाणीचं माहेर घर आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितली भगवंताने त्याला धरून की बघ आज हे सौंदर्य आहे की ज्याला तू आकर्षित झाली आहे, भाळते आहेस, पण हे परमनंट नाही आहे, उद्या हे बदलणारं आहे. आजचं जे तरुणपण आहे, यौवन आहे, आजचं जे काही ते उद्या कायमस्वरूपी थोडी तसं राहणार आहे.
बघा तुम्ही, आपल्या बाबतीत तसंच घडते. तारुण्यामध्ये काही वर्षापर्यंतच आपण तरुण असतो. एकदा का 40-50 गाठली की आपलं हे जे तारुण्य असते, ज्याच्याबद्दल आपल्याला आपलेपण किंवा अहंकार जागा होतो आपला, की आमच्या नाकासारखं कोणाचं नाकच नाही ना, आपल्या पोरासारखं पोरीसारखं. लय लोक म्हणतात लग्नाच्या वेळेला, बापा कायच नाक दिलंय म्हणतात, तलवारीसारखं नाक दिलं. भोवया म्हणतात, काय तर धनुष्यबाणासारख्याच भोवयात दिल्या. कान तर बापा हरणीसारखे कान, डोळे हरणीसारखे, कशासारखं काय काय उपमा देऊ देऊ लोक किती सुंदर काय वर्णन करतात लोक. पण भगवान म्हणाले, हे जरी आत्ता आपल्याला सौंदर्य वाटत असेल तरी काही दिवसानंतर मात्र हे सर्व काही एकदम म्हणजे ज्याचं आपल्याला आकर्षण वाटते ते आकर्षण कमी होते. आता केस काळे, थोड्या दिवस काळे, 40 ओलांडली की बापा पांढरे व्हायला सुरुवात होते. आता तर लहान लेकराचेच केस पांढरे. एका घरी गेलो, भंतीजी म्हणे काय औषध वगैरे आहे का म्हणे, पोराचे केसच पांढरे होऊ लागले. म्हटलं काय पोराचे केस पांढरेच होणार आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं हे केस पांढरे होतील, दात पडतील आणि सगळंच काही कामातून जाईल, ते काहीच राहणार नाही त्यामध्ये. त्या बाबाचे केस, दाढी, मिशा सारे पांढरे झाले बघा तुम्ही. सगळ्याची आता यांनी किती पॉलिश करू द्याल, ते कोणती काय पॉलिश निघते, काही आया माया बहिणी पण लावतात पहा, काही पांढरं झालं हे डोकं. तर पण भगवान म्हणाले ते तात्पुरत्या स्वरूपात, त्याचं ओरिजिनल पण जे काही आहे ते लगेच काही दिवसानंतर उगवते आणि ते काळे पण जाते वर आणि ते पांढरे. काही लोकांचे बघा अर्धे पांढरे आणि अर्धे काळे. काही लोकांचे पिवळे केस, काही लोकांचे लाल बेरंगी केस, रंग दिलाय. आता ते पोरांची काहीतरी, ते काल परवा कुठं आम्ही चाललो होतो, नाशिकला का मुंबईला चाललो होतो, मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये गाडी चालवत असताना ते पोरगा आला एक बाईकवर, तो त्याचे सारे केस काळे आणि इथंच त्यानं काहीतरी पांढरं केलं. हे भंतेजीला म्हटलं बा हे कसं काय झालं असेल असं. तर ते भंतेजी म्हटले बा ते काय हायड्रोजन का काहीतरी लावले त्यानं आणि ते पांढरे केले म्हणे केस इतके एवढे. म्हणजे पहा, आताचा अगोदरचा जमाना होता की बा पांढरे केस होऊ नये, ते काळे राहावेत याच्यासाठी पॉलिश. आणि हे पोर आता कोणती काय निघली म्हण फॅशन, ते काळ्याचं पांढरं करतात. तर ते हे जे काही आहे भगवंताने हे यासाठी सांगितलं आहे की हे आपलं शरीर नश्वर आहे, घाणीचं माहेर घर आहे. म्हणून तेवढ्या पूर्त शरीराला पाहून आपण आकर्षित होता कामा नये. त्याचा हकीकतमधला जो काही अनित्य स्वभाव आहे तो आपण जाणला पाहिजे. नाकामध्ये घाण, डोळ्यामध्ये घाण, कानामध्ये घाण, सगळ्या ठिकाणीच घाण आहे. डोकं जर धुतलं नाही 1-2 दिवस तर बाबा ते काय डोकं खाजायला सुरुवात होते आणि घाण राहते प्रत्येकाचं. प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही एखाद्या म्हशीला पहा, एखाद्या गाढवाला पहा, गाढव जे लोळते का नाही ते अंग खाजवते, कुत्रं पण अंग खाजवते बघा धुळीत वगैरे गेल्यावर. म्हशी जे पाण्यात डुबतात ते पण, सगळ्या प्राण्यांचं सुद्धा असंच आहे, जे आंघोळ वगैरे करत नाही, स्वच्छ राहत नाही. आणि त्यामुळे हे हकीकतमध्ये जे शरीर आहे तर त्या प्रकृतीला सांगितलं की बघ असं शरीर आहे, हे तुला आवडेल का मग. तर ती निरुत्तर झाली, तिचे डोळे उघडले आणि तिने सांगितलं भगवंताला की भगवान मी वेगळ्याच भ्रमात होते. हे शरीराबद्दलचं जे काही हकीकत आहे, अनित्यवाद आहे, सिद्धांत आहे, तो मला माहिती नव्हता आणि मी पाप कर्म करायला चालले होते, परंतु मी चुकले. आपण मला अंधारातून प्रकाशात आणलाय आणि त्यामुळे मला आपण क्षमा करावी. आणि आता मुंडन तर केलेलंच आहे आणि जीवनाचा अर्थ पण तुम्ही सांगितलेला आहे, तर त्यामुळे माझ्यावर अनुकंपा करा आणि भिक्खुनीची दीक्षा द्या. आली प्रकृती चांडालिका भिक्खुनी झाली. भगवंताने सांगितलं की आज लोक तुझ्यासोबत तुच्छतेने वागत आहे, पण जर कधी तू यदा कदाचित भिक्खुनी झाली तर राजे लोक तुला वंदन करतील. आणि बघा ना खरंच महिमा भिक्खू जीवनामध्ये बघा, बुद्धपुत्रांना वंदन लोक करतात. तुम्ही थायलंडमध्ये बघा, श्रीलंकेमध्ये बघा, श्रीलंका थायलंडमध्ये एकदम म्हणजे भगवंताच्या काळातल्यासारखा आजही मान मिळतो भिक्खू संघाला. राजे लोक असतील, मंत्री असेल, कोणी असेल, अगोदर विहारात जाणार, गुडघ्यावर बसून भंतीजीला चिवर दान करणार, परिष्काराचं दान देणार आणि वंदन करणार. ही पद्धत जी आहे भगवंताच्या काळातली आहे. कारण भगवंताला राजे लोक वंदन करायचे. बरं भगवंताचं तर सोडात, पण अशा प्रकृती चांडालिका स्त्रिया किंवा सुनीत नावाचा भंगी समाजातला मुलगा असेल, नावी असलेला उपाली असेल, किंवा जे कोणी शूद्र जातीतून लोक आले होते त्या सगळ्याच लोकांना राजे लोक, प्रधान लोक, श्रेष्ठी लोक देखील वंदन करत होते.
कारण ते बुद्धपुत्र होते आणि या सगळ्या गोष्टींपासून ते अनासक्त होते आणि त्या अनासक्त प्रवृत्तीला लोक वंदन करत होते, त्या त्यागी वैरागी प्रवृत्तीला लोक वंदन करत होते, त्या ब्रह्मचर्याला लोक वंदन करत होते, त्या शील सदाचाराला लोक वंदन करत होते, त्या विनम्रतेला लोक वंदन करत होते आणि आजही लोक तसंच त्याच सद्गुणांना वंदन करतात. आणि म्हणून अशा प्रकारे बघा प्रकृती चांडालिकेच्या माध्यमातून भगवंताने तिथे भिक्खूंना, उपासकांना, तिच्या परिवाराला, आनंदाला ब्रह्मचर्याचं महत्त्व सांगितलं की ही वासना कधीही न संपणारी आहे म्हणाले भगवान बुद्ध. वासना कधी संपू शकत नाही, बिलकुल कधीच संपू शकत नाही वासना. कशावरचीही वासना कधीच संपू शकत नाही असं भगवंताचं मत होतं. कशावरचीही, रूपावरची वासना कधी संपू शकत नाही, पदार्थांवरती असलेली वासना कधी संपू शकत नाही, धनाबद्दलची वासना कधी संपू शकत नाही. आणि म्हणून ब्रह्मचर्य म्हणजे संयम असं सुद्धा भगवंतानं सांगितलेलं आहे. स्वतःवर संयम ठेवायचा आहे आणि तोही काया वाचा मनाने. जे कामे सुमिच्छाचारा वेरमणी सांगितलं गृहस्थांच्यासाठी, तर भगवंत म्हणाले की डेली लाईफमध्ये, दररोजच्या जीवनामध्ये परपुरुष स्त्रियांनी गमन करू नये आणि पुरुषांनी सुद्धा परस्त्री गमन करू नये. म्हणजे आपल्या पत्नीबरोबर एकनिष्ठ राहावं आणि आपल्या पतीबरोबर एकनिष्ठ राहावं असा उपदेश केलेला आहे. आज पाहतो आहे समाजामध्ये सर्वत्र, आत्ताच्या जगामध्ये हा प्रॉब्लेम एवढा भयानक गतीने वाढत आहे बघा. आणि त्यामुळे कलह खूप जास्त वाढलेले आहे. पती पत्नीवर संशय करेल, पत्नी पतीवर संशय करेल आणि तसा प्रकारचा स्वभाव कुणाकुणाचा असते तर कुणाचा स्वभाव तसा नसते. आणि म्हणून भगवंताने 2600 वर्षांपूर्वी ही गोष्ट ओळखली आणि पती पत्नीला सांगितलं की तुम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे. जसं एका धर्मामध्ये सांगितलंय स्त्रियांनाच फक्त की तुम्ही पतिव्रता राहिलं पाहिजे, स्त्रियांनाच सांगितलं फक्त की स्त्रियांनीच पतिव्रता राहिलं पाहिजे. पण भगवान बुद्ध म्हणाले केवळ स्त्रियांनीच पतिव्रता राहणं पुरेसं नाही आहे, तर पुरुषांनी देखील पत्नीव्रत राहिलं पाहिजे. म्हणजे स्त्रियांकडून जशी अपेक्षा केली जाते की त्यांनी दुसऱ्या पुरुषाकडे पाहू नये, बोलू नये वगैरे वगैरे काय जे असेल ते, तसं पुरुषांच्या बाबतीतही भगवंताने सांगितलंय पुरुषांनी सुद्धा स्वतःला जपलं पाहिजे, आपल्या पत्नीबरोबर विश्वासानेच वागलं पाहिजे. लग्नामध्ये कर्तव्य दिल्या जाते बघा, कधी कधी लोक आपले ऐकत नाही. त्या लग्नात कर्तव्य असते की मी माझ्या पत्नीशी विश्वासाने वागेन, एकनिष्ठ वागेन आणि पतीशी सुद्धा मी विश्वासाने वागेन, एकनिष्ठ वागेन. अशा प्रकारचा एक शपथविधी असतो लग्नात. तर लोकांना काय जेवणा खावण्याच्या मुळे काय ऐकून घ्या वाटत नाही. लोकांना वाटते बा बुंदी संपून जाते का काय, आहे का, पुऱ्या संपून जातात का काय, आणि ताट आपल्याला भेटते की नाही, आपल्या पोरांना भेटते की नाही. एकदाचा का साधू साधू झाला की निघले. त्यांना माहितही नाही लग्न कसं लागते बौद्ध पद्धतीनं काय. बा शपथविधी झाला पाहिजे. शपथविधीत स्वतःहून ते नवरा बायको डिक्लेअर करतात की आता आमचं लग्न झालंय. यांना वाटते हरळ टाकले म्हणजे झालं लग्न, ना आपण टप्पू मारायला मोकळे. हे लगेच उठते जाऊन तिथं भिडते रांगेमध्ये, वाडे माय ताट हातात देऊन. तर लग्न जे लागते तर बौद्ध पद्धतीनं जे लग्न लागते शपथविधीद्वारेच लग्न संपन्न होत असते. याचा सुज्ञपणा आपण लग्नात गेल्यावर थोडासा पाळला पाहिजे. हे यासाठी म्हणून मध्ये मध्ये मी काही गोष्टींच्यावर फोकस करत असतो. लग्नामध्ये देखील आपण गेल्यावर शपथविधी ऐकला पाहिजे. लग्न लागते तेव्हा की जेव्हा ते स्वतः म्हणतील ना मी फलाण्याच्या मुलीला पत्नी म्हणून स्वीकार करतो, मी फलाण्याच्या मुलाला पती म्हणून स्वीकार करतो, मी हे करणार नाही, मी हे करेल, मी हे करणार नाही, ते करेल. जे काही शपथविधी सांगितलाय सुखी वैवाहिक जीवनासाठी तो पाळला तर पाहिजे. हार टाकला की झालं लग्न, तर तसं नाही आहे. तर इथे लग्नाची पद्धत वेगळी आहे. बौद्ध पद्धत तुम्ही कधी वाचत राहा. बाबासाहेबांनी बौद्ध विवाह पद्धती कशी असावी याच्यावरती पण लिहिलेलं आहे, पत्र लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे, भाषण केलेलं आहे. त्यामुळे ब्रह्मचर्य व्रताच्या संदर्भामध्ये जे काही सांगितलं आहे, स्त्रियांच्यासाठी सुद्धा ब्रह्मचर्य व्रत सांगितलं आहे आणि पुरुषांच्यासाठी सुद्धा सांगितलं आहे. दररोज तर हे परपुरुष परस्त्रीच्या बाबतीत सांगितलं आहे, पण आठवड्यातून एक दिवस अब्रह्मचर्य वेरमणी सांगितलं. उपोषणाच्या दिवशी बहीण भावासारखा किंवा आई मुलासारखा व्यवहार करावा अशा प्रकारचं सांगितलं बघा तुम्हाला. अब्रह्मचर्य वेरमणी सिक्खापदं समादियामि. म्हणजे जर कधी आठवड्यातून एक दिवस जरी आपण अनासक्त त्या बाबतीमध्ये बनण्याचा प्रयत्न केला तर आपली प्रवृत्ती तशी बनू शकते. नाही तर वासना वाढून वाढून आपल्याला दुःखामध्ये
ती घेऊन जाते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलंय की आपली पत्नी जरी असेल, आपला पती जरी असेल, तर त्यांच्याबरोबर सुद्धा सहवास करताना आठवड्यातून एक दिवस आपण शील पालन केलं पाहिजे, ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे. अशा प्रकारचा उपदेश भगवंताचा गृहस्थांच्यासाठी देखील आहे. ही गोष्ट लोकांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजे. तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगेल, भगवंताच्या काळामध्ये भगवान बुद्ध तेव्हा वेळुवणामध्ये राहत होते. राजगृहाला महाकाश्यप नावाचे एक भंतेजी होऊन गेले, ज्यांच्यामुळे हे जे तुम्हाला बुद्धाची वाणी आज आपल्याला ऐकायला मिळते ना, ही खरं तर देण आहे महाकाश्यप भंतेजींची. जरी आनंदाने सुत्तपिटक सांगितलेलं असेल, जरी उपाली भंतेजींनं विनयपिटक सांगितलेलं असेल, परंतु 500 अर्हतांना एकत्र करण्याचं काम, पहिली धम्म संगीती भरविण्याचं काम, बुद्ध वचनाचा संग्रह करण्याचं काम ज्यांच्यामुळे शक्य झालं ते कोण होते? भिक्खू महाकाश्यप होते. आणि भगवंतामध्ये जसे 80 शुभचिन्ह होते, 32 लक्षणं होते, तर त्या महाकाश्यप भंतेजीमध्ये सुद्धा 6 विशिष्ट प्रकारचे लक्षणं होते, जे महामानवामध्ये, महापुरुषामध्ये, बुद्धामध्ये असतात. तर त्यांच्यामध्ये सुद्धा 6 प्रकारचे शुभचिन्ह लक्षणं होते. तर ते दिसायला सिमिलर भगवान बुद्धासारखे होते असं म्हणतात, असं म्हटलं गेलेलं आहे. महाकाश्यप भंतेजीच एक होते की जे दिसायला थोडेफार भगवान बुद्धांसारखे होते. अतिशय सौंदर्यवान होते ते महाकाश्यप भंतेजी. तर त्यांची कथा सांगतो तुम्हाला. ब्रह्मचर्य कशाला म्हणतात बघा, आणि ब्रह्मचर्याचं फळ कसं असते बघा. खरं तर आता तुम्ही काही गोष्टींवर विश्वास ठेवाल न ठेवाल, पण पूर्वीचं कर्म असल्याशिवाय, मी जे मध्ये मध्ये तुम्हाला हे सांगतो ना, पूर्वीचं कर्म असल्याशिवाय वर्तमान जीवनात काही गोष्टी प्राप्त होऊ शकत नाहीत बघा. तुम्हाला कालही तुम्हाला मी ध्यानाच्या बाबतीमध्ये यावरती सांगितलं, तर पूर्व पुण्य कर्म असल्याशिवाय अध्यात्मातल्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या प्राप्त होत नाहीत. तर महाकाश्यपांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल, ते महाकाश्यप जे होते, राजगृहाजवळ एका ठिकाणी त्यांचा जन्म झाला, राजगृहाजवळ. आणि अतिशय सुंदर होते ते, फार सुंदर होते. पिप्पली कुमार त्यांचं नाव होतं, गृहस्थ असताना पिप्पली कुमार. पहिली संगीती तर त्यांच्यामुळे भरलीच भरली. महापरिनिर्वाणाच्या वेळेला भगवंताचं शरीर, जे रूपकाया भगवंताची ठेवली होती, 500 वेळा रुवामध्ये गुंडाळली होती भगवंताची काय, असा मखमली रू असा गुंडाळली गेली होती 500 घड्यामध्ये. आणि भगवंताचं शरीर ठेवलेलं होतं, जशास तसं राहिलेलं होतं ते शरीर. 7व्या दिवशी महाकाश्यप भंतेजी येईपर्यंत त्या शरीराला हलवलेलं नव्हतं. आणि मग महाकाश्यप भंतेजी जेव्हा आले, तेव्हा मग ते भगवंताचा तो अग्निसंस्कार आटोपला प्रोग्राम तिथे बघा. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल, महापरिनिर्वाण सुत्त आहे सविस्तर, पण सांगतोही यासाठी की जोपर्यंत महाकाश्यप भंतेजी आले नाही तोपर्यंत भगवंताचा अंतिम संस्कार जो होता, अग्निसंस्कार जो होता, तो आटोपला नव्हता. तर ते महाकाश्यप, तर पिप्पली कुमार, ते पिप्पली गावामध्ये जन्म झाला होता. तर पिप्पली कुमार गावावरून नाव असायचे तेव्हा, कधी कधी आईवरून नाव असायचे, कधी कधी मामावरून नाव असायचे, कधी कधी. काल जे पाहिलं आपण भागिनेय संघरक्षित, भागिनेय संघरक्षित म्हणजे भागिनी म्हणजे भगिनी, बहीण, बहिणीचा मुलगा असल्या कारणाने भागिनेय संघरक्षित असं त्याचं नाव ठेवलेलं होतं ना. तर यांचं पण पिप्पली कुमार गावावरून नाव ठेवलं होतं महाकाश्यप भंतेजींचं गृहस्थ असताना. आणि मग जन्म झाल्यावर श्रीमंत घरात जन्म झाला, गर्भश्रीमंत. त्या काळात लोक गर्भश्रीमंत होते, आताही लोक श्रीमंत आहेत. तर मग तरुण झाला श्रीमंत मुलगा तो पिप्पली कुमार, तरुण झाला, लग्नाचं वय झालं. लग्नाचं वय झाल्यावर आता मायबापाला वाटते बा लग्न करावं. कोणत्याही मायबापाला वाटते लग्नच करावं, कोणत्या मायबापाला वाटत नाही भंतेजी बनवा म्हणून. लग्नच करावं म्हणतात लोक. अरे बापा भंतेजी बनवा, अनागारिक बनवा, पोरीला पोराला. ते लोक म्हणतात नाही ना जमत नाही, म्हणतात बा भंतेजी नाही जमत, ते लग्नच करून टाकतो म्हणतात. आणि लग्न केलं समजा आणि होऊ नये समजा, वांद झालं तर किती परेशानी आहे. प्रकृती चांडालिका वाचली का नाही त्याच्यापासून.
तो भागिनेय संघरक्षित वाचला का नाही त्याच्यापासून? संघरक्षित पण वाचला का नाही? आपण त्या दिवशी रठ्ठपाल सांगितला, रठ्ठपाल पण या गोष्टीपासून भानगडीपासून वाचला का नाही? तर म्हणून भगवंताने सांगितलं की बा ही गोष्ट नको संसारातली. तर महाकाश्यप जे भंतेजी होते त्यांच्याबद्दल फार विशेष अशी कहाणी आहे, त्यांची विशिष्ट कहाणी आहे, त्यांची दखल घेण्यासारखी सगळ्या बौद्ध जगताने. पिपलीमध्ये जन्म झाला, पिपली कुमार नाव. मोठे झाले, वयात आले, मायबाप म्हटले बा लग्न करा, लग्न करा म्हणून तगादा लावला. पण यांची काही इच्छा लग्न करण्याची नव्हती बिलकुल. हे खिलाफ होते. यांचा विचार होता की या संसारात माझं मन रमत नाही, मला या आसक्तीत पडायचं नाही, 12 भानगडीत पडायचं नाही. तुम्ही म्हणाल बा 12 भानगडी थोड्या, लेकरं बाळ झाल्यावर, त्यांना लेकरं झाल्यावर कळते, वय उतरल्यावर कळते की 12 भानगडी आहे का नाही ते. कोणी जेव्हा आपल्याला उतरून बोलते, पाडून बोलते, टाकून बोलते, भाकर देत नाही, कधी कधी डोळे विस्फारते, तेव्हा वाटते की खरंच भानगड आहे म्हणून, असं वाटते काही काही लोकांना. तेव्हा तशा लोकांची संख्या जास्तच आहे, पण ती झाकली मूठ आहे. आता प्रत्येकाची कोण म्हणते, आता सोडूही शकत नाही आणि धरूही शकत नाही, अशी कंडिशन असते कधी कधी लोकांची. तर मग लग्न करत नाही म्हटले, पण मायबाप म्हणे बा आम्हाला काही सांगू नका, आम्हाला तुमचं लग्न झालं तर कुळ पुढे चालेल म्हणून लग्न करा, असा आग्रह धरला. तर ते फार सुस्वभावी होते, निर्मळ मनाचे होते, प्रेमळ होते. तर त्यांना वाटलं बा आता मायबापाची फारच इच्छा दिसते, तर मायबापाच्या खातर लग्न करू. पण त्यांनी ठेवली एक आट मायबापासमोर पोरीच्या बाबतीत, अशा अटी ठेवत जा. पण त्यांची जी आट होती तर त्यांना वाटलं बा मी जर ही आट ठेवतो तर माझं लग्न काय होणार नाही, म्हणून ठेवली होती. लग्न तर करायचंच नव्हतं. आणि आट ठेवली तर कोणती ठेवली, तर श्रीमंत होते. तर त्यांनी काय केलं, सोनाराकडे जाऊन सोनं घेऊन गेले आणि सोनाराकडे जाऊन अशी एक मूर्ती बनवली पोरीची, मुलगी. तर ती त्यांना पाहिजे तशी बनवली, म्हणजे एकदम सुंदर, की म्हणजे अशी मुलगी भेटूच नाही म्हणून. तर जसं चित्रामध्ये बाळं वगैरे असतात की नाही, लोकांच्या घरात, तुमच्या घरात फोटो बिटो असतात बघा, बाळांचे फोटो, असंच बाळ झालं पाहिजे म्हणे. इच्छा आणि आकांक्षांचा तर डोंगरच डोंगर, आणि त्याच्यासारखं कृती मात्र नाही लोकांची. तर मग त्यांनी सोन्याची मूर्ती बनवली आणि मायबापाला दिली. बघा म्हणे आता ही जे सोन्याची मूर्ती आहे, अशी जर कधी मुलगी भेटली तर मी लग्न करायला तयार आहे. तर मायबाप म्हणे अशी पोरगी आणावंच कुठून, पण आता लग्न तर करायचे, याला अडवून तर ठेवायचे घरी. तर मायबाप शोधायला सुरुवात केली, शोध मोहीम. मग इकडं पहा, तिकडं पहा, या नातेवाईकडे पहा, त्या नातेवाईकाकडे पहा. पोरगी पाहता पाहता एक पोरगी भेटली साकेत नगरीची. तर ती एवढी सुंदर भेटली की हे सोन्याच्या मूर्तीची घडवली होती का नाही, त्याच्याही पेक्षा सुंदर. आणि हे एवढे सुंदर होते महाकाश्यप म्हणजे पिपली कुमार, यांच्या सौंदर्याचा तर बापरे काय सांगू, यांचं भयानक. आता भगवंतासोबतच तुलना केली, कधी कधी लोक म्हणजे कन्फ्यूज व्हायचे, हो एवढं सौंदर्य, लोक कन्फ्यूज व्हायचे कधी कधी, बुद्ध हे आहे की कोण आहे, म्हणजे हे सिद्धार्थ गौतम बुद्ध आहेत की महाकाश्यप बुद्ध आहेत, असं वाटायचं लोकांना कधी कधी. एवढं सौंदर्याची खाण होते ते. आणि मग यांना मुलगी जी साकेत नगरीमध्ये दिसली ती पण एवढी सुंदर की त्या सोन्याच्या मूर्तीपेक्षा सुंदर. आता मग दोन्हीकडे कळालं. तिचं नाव होतं भद्रा कपिलानी, त्या मुलीचं नाव. ती अत्यंत सुंदर. परंतु भगवान म्हणाले या जगतामध्ये फार पुण्यवान लोक आहेत ते पती पत्नीच्या जोड्या की जे समविचारी असतात. ते पती पत्नी पुण्यवान असतात की जे समविचारी असतात. नाही तर लांड्याची धर म्हणते आणि एक बांड्याची धरते. त्या दिवशी कथा सांगितली तुम्हाला, बायकोला एक आवडते, नवऱ्याला आवडतच नाही, नवऱ्याला जे आवडते ते बायकोला आवडतच नाही. रोजच गणिताचे 12 वाजतात त्यांचे, रोजच गुणाकार केला की भागाकार होते आणि भागाकार केला की वजाबाकी होते. बरोबर कधी होतच नाही, बरोबरचं चिन्ह कधी येतच नाही. रोज कोणत्या ना कोणत्या बाबतीत एकमेकावर चिडणं आणि एकमेकावर तुला समजत नाही का, मला असं कुठं लागते का, तुला माहीत नाही का, बापा विचारूच नका. तर यांची खासियत अशी होती की भद्रा कपिलानी जी होती आणि पिपली कुमार जे होते यांची खासियत अशी होती की दोघेही समविचारी होते.
जसं पिप्पली कुमारचं म्हणणं होतं की मी ब्रह्मचारी राहिलो पाहिजे, माझं या संसारात आसक्ती नाही आहे, तर भद्रा कपिलानीची सुद्धा तीच इच्छा होती, तिचीही लग्न करण्याची इच्छा नव्हती. तर दोघांनी पण म्हणतात की एकमेकांना संदेश पाठवले की बा माझी काही इच्छा नाही, तुम्ही दुसरी पोरगी पहा. आणि यांनी संदेश पाठवला तिला की बा माझी काही इच्छा नाही, तू दुसरा मुलगा पहा. पण झालं असं म्हणतात की दोघांच्याही घरच्या लोकांनी एकमेकाचा संदेश एकमेकांपर्यंत पोहोचू दिला नाही. मग लग्नाची वेळ आली, लग्न झालं दोघांचं. मग लग्न झालं, लग्न झाल्यावर बघा, आज लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी सहवासाचं रात्र समजा, तर दोघे पण त्या रूममध्ये एकत्र असताना बघा, समविचारी लोक आणि ब्रह्मचारी असतील, शीलवान असतील तर कसे एका विचाराचे असतात, खरंच ते कसे पुण्यवान असतात. तर दोघेही बसले आणि दोघांनी पण एकमेकांना सांगितलं की बघा मी तुम्हाला संदेश पाठवला होता. दोघेही एकमेकांना सांगतात, पण तरी पण तुम्ही तयार कसे झाले काय माहिती नाही, दोघेही एकमेकाला म्हणतात. त्यावर दोघे सांगतात की बघा मी पण तुम्हाला संदेश पाठवला होता, माझी काही लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण तुम्ही तयार झाले म्हणून मग ते आईवडिलांचे मान राखण्यासाठी मला तयार व्हावं लागलं. ते म्हणतात मी पण तर संदेश पाठवला होता, ती पण म्हणते संदेश पाठवला होता म्हणतात, हे पण म्हणतात संदेश पाठवला होता, पण त्यांचा संदेश एकमेकांना काय भेटलेला नव्हता. म्हणून म्हणतात ठीक आहे, हरकत नाही, आता लग्न झालंय ना, आईवडिलांची इच्छा होती दोघांच्या पण, तर बघा माझी इच्छा आहे ब्रह्मचर्य व्रत धारण करण्याची. दोघे पण एकमेकाला सांगतात माझी इच्छा आहे ब्रह्मचर्य व्रत धारण करण्याची. जर तुम्ही आमच्या जीवनात आले नसता तर आम्ही गृहत्यागी बनलो असतो, दोघे एकमेकाला म्हणतात. पण आता लग्न झालंय तर आता ब्रह्मचर्य पालन करायचं आहे. तर असं सांगितलेलं आहे जीवनचरित्रामध्ये काश्यप भंतेजींच्या की दोघांचा खाट जरी एकच होती तर त्यांनी ब्रह्मचर्य व्रत धारण केलेलं असल्याकारणाने दोघांच्या परमिशननं एक गोष्ट सांगितली होती, ठरवली होती की फुलाची माळ बनवायची, फुलाची माळ आणि दोघांच्या मध्ये ठेवायची रात्री झोपताना. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की दोघांनी पण झोपायचं, एका दुसऱ्या साईडला एकमेकांच्या मध्ये फुलांची माळ राहील आणि ज्यांच्या साईडनं फुलांची माळ चुकली त्यांच्या मनात काम वासना निर्माण झाली असं समजायचं, त्यांचं ब्रह्मचर्य तुटलं असं समजायचं. तर रोज ती फुलाची माळ असायची म्हणतात दोघांच्या मध्ये. पण कितीतरी वर्ष दोघे सुद्धा सोबत राहून देखील एकमेकांच्या प्रती वासना जागू दिली नाही, कामवासना कामराग जागू दिला नाही, फूल कधीच ती माळ चुकली नाही कोणाच्याही बाजूने, असं बरेच वर्ष चाललं म्हणतात. त्या महाकाश्यपांच्या बाबतीमध्ये सांगितलं आहे की ब्रह्मचर्य व्रत धारण करण्यामध्ये, गृहस्थ असताना ब्रह्मचर्य व्रत धारण करण्यामध्ये अग्र होते ते, ब्रह्मचर्य पालन केलं. हालाकी दोघेही सुंदर आणि अतिशय सुंदर होते. आणि मग काही दिवसानंतर दोघांचे मायबाप मरण पावतात असं सांगितलेलं आहे. आणि मग एक दिवस महाकाश्यप भंतेजी शेतावर जातात, शेती असते त्यांच्याकडे, शेतावर जातात तर नेमकंच पावसाळ्याचे दिवस सुरू होत असतात आणि शेतकरी आपले ते नोकर जे असतात ते नांगरणी करत असतात. नांगरणी करत असल्यामुळे जमीन उकरल्या गेली, जमीन उकरली तर जमिनीतले जे किडे असतात ते किडे हवेमध्ये उडत असतात आणि हवेत उडणारे जे पक्षी असतात ते त्या किड्यांना खातात. आणि हे जेव्हा दृश्य महाकाश्यप भंतेजी म्हणजे पिप्पली कुमार पाहतात तेव्हा त्यांना थोडंसं वाईट वाटते. त्यांना वाटते बा हे जे किडे पक्षी खात आहेत तर हे माझ्यामुळेच घडत आहे, या कर्माचा उत्तराधिकारी मी आहे, माझ्यामुळे हे घडत आहे असं त्यांना वाटते. दुसरीकडे असं सांगितलेलं आहे की जी भद्रा कपिलानी असते ती तिच्या घरावर तीळ सुकायला टाकते. तीळ समजते, तिळ सुकायला टाकते. ती तिळामध्ये किडे वगैरे असतात थोडेफार, तर ती तिळे सुकायला टाकले, तिनं वाळायला टाकले की त्या तिळातले जे काही किडे असतात ते बाहेर पडत असतात आणि ते बाहेर पडत असतात तर कावळे येऊन पक्षी येऊन त्या किड्यांना खातात. तर ती सुद्धा असाच विचार करते की मी जर गृहत्याग केला असता तर हे कर्म माझ्याकडून घडलं नसतं, या कर्माची उत्तराधिकारी देखील मीच आहे आणि माझं पाप कर्म घडत आहे असं ते विचार करतात.
दोघेही मग घरी येतात आणि दोघेही घडलेली गोष्ट ही जी काही असते ती एकमेकांना सांगतात आणि माझ्यामध्ये वैराग्याचा भाव उत्पन्न झाला आहे, आता आपण सोबत इथून पुढे एकत्र राहू शकत नाही, आपण गृहत्यागी झालो पाहिजे असं महाकाश म्हणजे पिप्पली कुमार सांगतात भद्रा कपिलानीला आणि ती पण सांगते त्यांना. आणि दोघे पण मग जेवढी काही संपत्ती होती त्यांची नोकरांच्या हवाली करतात. नोकरांना सांगतात की आता तुमची आम्ही मुक्तता करत आहोत, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, ही धन दौलत आमच्या वाट्याची जेवढी काही आहे ही तुमच्या हवाली आम्ही करतो, तुम्ही आता मालक आहात, तुम्ही नोकर नाही आहात आणि आम्ही आता घरदार सोडून देश त्याग करतो. दोघेही निघतात आणि दोघेही निघतात गावाच्या बाहेर पडतात. एका चौकामध्ये एक चौक लागतो असं म्हणतात, लिहिलेलं आहे. त्या चौकामधून दोघे विचार करतात की आता आपण अंगावरती तर एक वस्त्र टाकलंय, गृहत्याग केलाय, संन्यासी त्यांनी म्हणतात की भगवं वस्त्र वगैरे अंगावर काशाय वस्त्र अंगावर टाकलं म्हणतात आणि ते निघालेले असतात म्हणतात. दोघे पण संन्यासी बनून मुंडन बिंडन एकमेकांचं मुंडन करतात, केस कापतात एकमेकांचं आणि चौकात मग गेल्यानंतर गावाच्या बाहेर असा विचार करतात की आता तर आपण संन्यासी झालो, गृहत्याग केलाय, आतापर्यंत पती पत्नी होतो पण आता मात्र संन्यासी बनलो आपण दोघे पण. पण इथून पुढे मग आपण पुन्हा एकत्र जर गेलो तर लोक काय म्हणतील, तर लोक लज्जेचा विचार करून आणि आता तर संन्यासी आहोत, आता तर सोबत राहण्याचा विषय संपलेला आहे असा विचार करून त्या चौकातून उजव्या बाजूला जे महाकाश्यप असतात पिप्पली कुमार ते उजव्या बाजूने निघतात आणि डाव्या बाजूनं भद्रा कपिलानी निघते. म्हणजे तिथून ते दोघेही एकमेकांपासून कायमचे अलिप्त होतात, म्हणजे एकदम दूर होतात एकमेकांपासून. मग जेव्हा पिप्पली कुमार पुढे पुढे जातात तर पुढे पुढे गेल्यावर असं म्हणतात की सम्यक संबुद्ध आपल्या दिव्य दृष्टीने पाहतात, जेव्हा चौकातून हे दोघेही नवरा बायको अलग होतात तेव्हा असं म्हटलेलं आहे महाकाश्यपांचं चरित्र लिहिताना की धरणी कंपायमान झाली, भूकंप झाला म्हणतात. असं म्हणजे निसर्गाला सुद्धा तो हादरा बसला की ग्रहस्थ असताना देखील हे ब्रह्मचर्य एवढं कट्टर पाळू शकतात, अशा घटना फार क्वचित घडू शकतात असं म्हटलेलं आहे भगवंतानी देखील. आणि म्हणून धरणी कंपायमान झाली म्हणतात. आणि मग जेव्हा भगवंताला समजलं की आता हे भूकंप जो झाला, धरणी कंपायमान जी झाली आहे, तर ही विशिष्ट घटना घडली आणि आपल्या दिव्य दृष्टीने पाहतात म्हणतात भगवान बुद्ध की महाकाश्यप जे भिक्खू झालेले असतात आता, तर त्यांनी एकमेकांना दूर केलेलं आहे आणि ते आता राजगृहाच्या दिशेने येतात. तर भगवान बुद्ध विहारातून वेळूवनातून बाहेर पडतात, नालंदाच्या दिशेने येतात आणि नालंदाच्या दिशेने येतात ते एका झाडाखाली बसतात रस्त्यामध्ये आणि झाडाखाली बसलेले असताना महाकाश्यप तिकडनं येतात आणि भगवंताची चर्या पाहतात आणि मनोमन असा विचार करतात. त्यांनी मनोमन अगोदरच गृहत्याग करताना ठरवलेलं असते की मी अर्हताचा शिष्य बनेल, सम्यक संबुद्धाचा शिष्य बनेल आणि नेमकी भगवंताची गाठ पडते आणि ते स्वतः भगवंताला वंदन करतात आणि भगवंताला वंदन करून तिथे म्हणतात भगवान मला भिक्खूची दीक्षा द्यावी. तर असं म्हटलेलं आहे की भगवान बुद्ध तर दीक्षा देतातच देतात, पण हे गर्भश्रीमंत असतात, यांच्याकडे जे वस्त्र असतात ते मखमली असतात, मऊ. तर भगवंताला बसायला ते आसन टाकतात, त्या आसनावर भगवान बुद्ध बसतात, संगाटी उत्तरासंग काय जे म्हटलेलं आहे तिथे त्याच्यावर भगवान बसतात. तर भगवान त्या कपड्याला असं पाहतात तर तो कपडा एकदम मऊ असतो. तुम्ही बघा ते मखमली कपडा असतो ना, रेशम कपडा म्हणा, कोणता कपडा जो असतो मऊ असतो. तर भगवान म्हणतात अरे कपडा तर फार मखमली आहे, मऊ आहे. तर याच्या चित्तात लगेच दान देण्याची इच्छा होते आणि भगवंताला ते विनंती करतात की भगवान आपण दान म्हणून स्वीकारावे अशी माझी इच्छा आहे. भगवान बुद्ध त्याची मानसिकता ओळखतात, दानाची प्रवृत्ती ओळखतात आणि भगवान म्हणतात की हे जर मला दिलं तर तू काय वापरशील चिवर म्हणून. तर ते काश्यप म्हणतात की भगवान आपल्याकडे आपण वापरलेलं, जीर्ण झालेलं, फाटलेलं जर चिवर वस्त्र असेल तर मला फार माझं भाग्य राहील, ते माझं पुण्य होईल, मी स्वतःला भाग्यवान समजेल की ते वस्त्र जर मला तुम्ही वापरण्यासाठी दिलं. आणि असं म्हणतात की पहिल्यांदा इतिहासामध्ये, बौद्ध इतिहासामध्ये असं घडलं आहे की भगवंताने स्वतः वापरलेलं चिवर फक्त महाकाश्यप भंतेजींना दिलेलं आहे. दुसरी कोणताच संदर्भ नाही आहे, दुसरी कोणतीच घटना अशी नाही आहे. आणि ते चिवर वस्त्र त्याने एवढ्या मुदित चित्ताने घेतलं की तो म्हणाला माझ्या जीवनाचं आज इथे चित झालं
की भगवंताने दिलेलं वस्त्र मला वापरायला मिळत आहे, माझ्याकडे ते आलेलं आहे आणि तो ते स्वीकारतो. भगवंत त्याचं वस्त्र स्वीकारतात आणि मग तिथून पुढे मग राजगृहाला जातात आणि राजगृहाला गेल्यानंतर मग पुढे खूप मोठा त्यांचा इतिहास आहे. त्या महाकाश्यपांचं ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये तर खासियत होतीच होती, पण ते कट्टरवादी होते. विनयाच्या बाबतीमध्ये कट्टर होते, खूपच कट्टर होते. ब्रह्मचर्याच्या बाबतीत खूपच कट्टर होते आणि विशिष्ट असे अनेक गुण सांगितले की भगवान बुद्ध म्हणाले, संतुष्ट असणाऱ्या भिक्खूंमध्ये माझा महाकाश्यप हा अग्र आहे, असं भगवंताने त्यांचा गौरव केलेला आहे. संतुष्ट असणाऱ्या भिक्खूंमध्ये एकदम पर्णकुटीत राहणार, साधेपणाने राहणार, कोणाला बोलणार नाही, जास्त काही नाही, ध्यान करणार, शील पालन करणार. आनंद त्यांना गुरु समान मानत होते. आनंद भंते जे होते ना, तर महाकाश्यप भंतेजींना गुरु समान, गुरुतुल्य मानत होते. म्हणजे भगवंत तर गुरुच होते, पण महाकाश्यपांना देखील आनंद गुरु समान मानत होते. तर मी विस्ताराने ही कथा सांगत नाही, एक दिवस मी तुम्हाला नक्कीच अग्रश्रावकांची कथा सांगेल की भगवंताच्या भिक्खू संघामध्ये विशिष्ट प्रकारचे गुण प्राप्त केलेले किती भंते होते आणि कसे ते महाबलवान होते. त्यांच्या बाबतीत सांगताना महाकाश्यपाच्याही बाबतीत मी सांगेल तेव्हा. पण हा जो संदर्भ मी तुम्हाला शॉर्टमध्ये दिला आहे तो यासाठी म्हणून दिलेला आहे की गृहस्थ असताना देखील त्यांनी ब्रह्मचर्य व्रत काटेकोरपणे पाळलाय आणि म्हणून लगेचच ते अर्हतपदापर्यंत पोहोचू शकले. आणि भगवंत गेल्यानंतर असं म्हणतात की 150 वर्ष त्यांना आयुष्य लाभलेलं होतं. 150 वर्षांचं. काही विशिष्ट असे लोक होते भगवंताच्या काळामध्ये की ज्यांना 150 वर्षाचं, कोणाला 130 वर्षाचं, कोणाला 120 वर्षाचं. आनंद 120 वर्ष जगले हो. आनंद भंते 120 वर्ष. विशाखा मिगार माता 120 वर्ष. विशिष्ट गुणांनी परिपूर्ण होते हे लोक. एवढे महान पुण्यवान होते, विशिष्ट गुण त्यांना प्राप्त होते, सर्वसामान्यांपेक्षा वेगळे होते हे लोक सगळे, ज्यांना एवढं आयुष्य प्राप्त झालं, एवढा वर्ण प्राप्त झाला. आणि म्हणून मी आता मगाशी तुम्हाला म्हणालो की पूर्वीचं पुण्यकर्म असल्याशिवाय वर्तमान जीवनामध्ये आपल्याला काही प्राप्त होत नाही. तर हे ब्रह्मचर्य शील जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या पंच इंद्रियांच्या माध्यमातून वासनेवरती विजय प्राप्त करण्यासाठी, संयमशील जीवन जगण्यासाठी ब्रह्मचर्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी, तरुणांसाठी, तरुणींसाठी त्याचे विशिष्ट प्रकारचे लाभही आहेत ब्रह्मचर्य पालन करण्याचे. मी तुम्हाला सांगेल, बाबासाहेब सुद्धा ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत असत. मी ते मला वाटतं रायटिंग अँड स्पीचेसमध्येच वाचलं असेल मी, कदाचित मला आठवत असेल तर, बाबासाहेबांच्या संदर्भात आणि रमाईच्या संदर्भामध्ये आणि सविता माईंच्या संदर्भात सुद्धा लिहिलेलं आहे ब्रह्मचर्य, बाबासाहेबांची चर्या. रमाई जेव्हा आजारी पडल्या होत्या शेवटच्या वेळेस, तसं तर त्या तरुणच होत्या, 35 वर्ष वय. जाताना आपल्या आईचं वय 35 वर्ष वय होतं. तर त्या दरम्यान बघा त्यांना क्षयरोग झाला होता आणि दुसरे पण असे पोटाचे वगैरे आजार होते, असे कमी वयात लग्न केलं असल्या कारणाने, लेकरं झाल्यामुळे. तर डॉक्टरांनी बाबासाहेबांना सांगितलं होतं, म्हणतात की बा तुम्ही सोबत राहू नका, पती पत्नी राहू नका सोबत, म्हणजे बा सहवास करू नका. तर रमाई आजारी होत्या, तर मग बाबासाहेबांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की बा सोबत सहवास करू नका. तर असं म्हणतात, असं लिहिलं आहे की बाबासाहेब ऑफिसमध्ये झोपायचे, रमाई रूममध्ये झोपायचे. तर रमाईनं एक दिवस मग विचारलं बाबासाहेबांना की साहेब तुम्हाला भीती वाटते का माझा आजार तुम्हाला होईल असं वाटते का तुम्हाला? म्हणजे तुम्ही जसं रोज बाबासाहेब आलिंगन द्यायचं म्हणतात रमाईला, प्रेम होतं. म्हणजे जेव्हा जेव्हा बाबासाहेब असायचे तर म्हणजे आईसारखं पण प्रेम करायचे रमाईवर, असं नाही की बायकोसारखंच. बाबासाहेब रमाईवर आईसारखं पण प्रेम करायचे. आई जसं असं मिठीत घेते लेकराला, तसं रमाईला सुद्धा आलिंगन द्यायचे रोज बाबासाहेब आणि तिला जीव लावायचे. खूप प्रेम होतं दोघांचंही. सोबत सहवास जास्त लाभला नाही, फक्त एकमेकांचा. तर रमाईने मग एक दिवस असं विचारलं सहज की बा तुम्हाला भीती वाटते का साहेब, माझ्याजवळ येत नाही, तुम्ही झोपत नाही रूममध्ये वगैरे वगैरे. तर बाबासाहेब म्हणाले, रामू तसं नाही आहे, तसा गैरसमज करू नको. मी स्वतःवर जेवढं प्रेम करत नाही तेवढं मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणजे बाबासाहेबांचं रमाईवर खूप प्रेम होतं. तर बाबासाहेबांनी म्हणजे पत्नी तरुण असताना देखील ब्रह्मचर्य पालन केलेलं आहे.
तर ब्रह्मचर्याचे अनेक लाभ सांगितलेले आहे. त्यामुळे ब्रह्मचर्य व्रताचं आपण पालन केलं पाहिजे. ब्रह्मचर्य व्रत भगवंताने सांगितलं आहे किमान 8 दिवसातून गृहस्थांनी एकदा पाळावं. आणि जर कधी तशी परिस्थिती आहे आपल्याकडे तर कायमस्वरूपी सुद्धा ब्रह्मचर्य व्रत धारण केलं पाहिजे. सर्वांवरती प्रेम करून आपुलकी दाखवून ब्रह्मचर्याचं व्रत धारण केलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला मी 3 उदाहरणं सांगितली आज की जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, प्रसिद्ध उदाहरणं आहेत. एक तर प्रकृती चांडालिकेचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. तिला तर भगवंतानं डायरेक्ट या शरीराचा अनित्य सिद्धांत सांगितला. दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं काश्यप भंतेजींचं. आणि तिसरं उदाहरण बाबासाहेब रमाईचं सांगितलं आहे. तेव्हा निश्चितचपणे तुम्ही ब्रह्मचर्य व्रत धारण करत राहाल. खूप मोठी ताकद, खूप मोठी शक्ती त्या ब्रह्मचर्य व्रताने प्रत्येकाला प्राप्त होऊ शकते. म्हातारे असतील, तरुण असतील, संन्यासी असतील किंवा कोणीही असतील तर ब्रह्मचर्य व्रत हे अंतर्मनातून धारण करायचं असते. हे शेवटचा मुद्दा मी तुम्हाला एक सांगतो, बऱ्याच जास्त होते. म्हणजे ब्रह्मचर्य व्रत धारण करणं म्हणजे एखाद्या स्त्रीकडे किंवा स्त्रीने पुरुषाकडे न पाहणे, याला ब्रह्मचर्य व्रत म्हटलेलं नाही आहे. नाही तर इथे पण फार गैरसमज होतात कधी कधी. बा स्त्रियाला बोललं म्हणजे गेलं ब्रह्मचर्य व्रत, असा विषय नाही आहे. तुम्हाला त्या दिवशी मी एक कथा सांगितली, तुम्हाला आठवत असेल तर, 2 शिष्यांची. आठवते तुम्हाला? ते दोघे ब्रह्मचारी होते. पाठीवर घेतलं एकानं, सोडून दिलं आणि त्यानं मनातून काढून टाकलं. पण ज्यानं मनात ठेवलं त्या स्त्रीला, तर ब्रह्मचर्य कोणाचं तुटलं म्हटले त्यांचे गुरु? आश्रमापर्यंत ज्यानं मनात ठेवलं स्त्रीला त्याचं ब्रह्मचर्य खऱ्या अर्थानं तुटलं म्हणाले ते. ज्यानं पाठीवर घेतलं आणि तिथंच सोडून दिलं आणि डोक्यातून काढून टाकलं त्याचं ब्रह्मचर्य तुटलं नाही म्हणाले. तर भगवंतानं असं ब्रह्मचर्य सांगितलंय. म्हणजे फक्त डोळ्यानं पाहिलं म्हणजे ब्रह्मचर्य तुटलं, कोणाकडे तरी कोणीतरी पाहिलं किंवा बोललं कोणाला, एकमेकाला, स्त्रीनं पुरुषाला, पुरुषानं स्त्रीला, म्हणजे ब्रह्मचर्य तुटलं असा विषय नाही आहे. किंवा बसलेत बा एका ठिकाणी असे गाडीमध्ये कुठेतरी चालताना तर ब्रह्मचर्य तुटलं असं नाही सांगितलं आहे. मनाच्या भावनेशी त्याचा संबंध जोडलेला आहे. मनातला भाव, वासनेचा जो भाव आहे, कामाग्नीचा जो भाव आहे तो जोडलेला आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला ब्रह्मचर्य काय आहे हे समजलं असावं असे मी ग्राह्य धरतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.